नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, DBTच्या संदर्भात ज्या अपडेट आलेल्या होत्या त्या सगळं अपडेट आपण याच्यामध्ये टाकलेले आहे. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ज्या दिवशी अपडेट आली त्याच दिवशी दिलेली होती. तुम्ही बघू शकता इथे सर्क्युलर नंबर 202 आहे, 200 आहे आणि 201 आहे. ठीक आहे. तर हे जे सगळे अपडेट आहे मित्रांनो DBTच्या 1457 पदाच्या संदर्भातले आहे आणि कागदपत्र पडताळणीचा निकाल म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा रिझल्ट आहे. याच्यामध्ये कोणते कॅन्डिडेट क्वालिफाय झाले, कोणते डिस्क्वालिफाय झाले याच्याबद्दलची माहिती आहे. आणि सोबतच मित्रांनो, ज्या जागा खाली आहे त्या जागेकरता आता जे वेटिंग क्लिअर करणे सुरू झालेले आहे. याच्यामध्ये काही लोकांनी जॉईन केले नाही, काही सोडून गेले, अशातल्या जागा आहेत. त्याच्यामुळे वेटिंग आता बऱ्यापैकी क्लिअर व्हायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर सर्क्युलर नंबर आपण जे आहे ते 200 बघूया. 200 सर्क्युलर नंबरमध्ये ॲक्च्युली तुम्ही वाचलेलं असेल, टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे. तर ज्यांनी वाचलेलं नसेल त्यांनी हा व्हिडिओ बघा. तर बघा मित्रांनो, 4/4/2025चं सर्क्युलर आहे आणि परिपत्रक क्रमांक जे आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या संदर्भातलं आहे. ठीक आहे. 1457च्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये क्लिअरली दिलेलं आहे की कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेसंदर्भात उमेदवाराकडून प्राप्त झालेले निवेदन व त्यासोबत उमेदवारी सादर केलेले प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांचा कागदपत्र पडताळणीचा सुधारित निकाल घोषित करण्यात येत असून सदर उमेदवारांचा तात्पुरत्या निवड सूचीत समावेश करण्यात येत आहे. म्हणजे जे निवड सूची आहे त्याच्यामध्ये तुमचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. ज्यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन क्लिअर झालं असेल त्यांचं. ठीक आहे. जाहिरातीमधील पदाचे सामाजिक व समांतर आरक्षण तसेच उमेदवारांच्या सामाजिक प्रवर्ग इत्यादी बाबी विचारात घेऊन उमेदवारांना विभाग वाटप करण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. ठीक आहे. सध्या स्थितीत पद उपलब्ध नसलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात येणार नाही. ठीक आहे. म्हणजे ज्याचे पद उपलब्ध नसेल किंवा ज्या ट्रेडचं पद खाली नसेल त्यांचा निकाल जो आहे तो सध्या स्थितीत जाहीर करण्यात येणार नाही असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे. म्हणजे ज्या पदाच्या जागा खाली आहे त्या पदाकरता उमेदवारांची घोषणा इथे करण्यात आलेली आहे. तरी संबंधित सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, सिरियल नंबरचा कॉलम आहे, पोस्टचा कॉलम आहे, मेरिट नंबर आहे, नेम ऑफ द कॅन्डिडेट आहे, सिलेक्शन कॅटेगरी आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा रिमार्क आहे आणि रिझर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन रिमार्क आहे. म्हणजे दोन्ही रिमार्क याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं फक्त एका कॅन्डिडेटचं नाव याच्यामध्ये लावण्यात आलेलं आहे. फक्त एकाच जागा खाली होती त्याच्याकरता ते लावण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, पोस्ट आहे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर वेल्डर करता एक जागा खाली असेल त्याच्याकरता विद्यार्थ्यांचं नाव इथे इलिजिबलच्या याच्या लिस्टमध्ये लावण्यात आलेलं आहे. मेरिट नंबर होता यांचा 104. ठीक आहे. तर याच्यामध्ये सिलेक्शन कॅटेगरी ओपन जनरल अगेस्ट एक्स सर्व्हिसमॅन, वेटिंग लिस्ट 13. म्हणजे वेटिंग लिस्ट 13मधून यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. सिलेक्शन कॅटेगरीमधनं. ठीक आहे. त्याच्यामध्ये जो पहिला जो रिमार्क होता मित्रांनो तो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा जो रिमार्क होता नॉट इलिजिबलचा होता, नॉट हॅव्हिंग EWS 2022-2023 सर्टिफिकेट. आणि नंतर त्यांनी जे दिलेलं असेल, सबमिट केलं असेल त्याच्यामध्ये रिमार्क जो आला आहे तो नवीन रिमार्क इलिजिबलचा आला आहे म्हणजे पात्र आहे. ठीक आहे. तर यांचा एक सर्व्हिसमॅनमधून लागलेला आहे. वेटिंग म्हणजे 13 नंबरची वेटिंगसुद्धा इथे क्लिअर झालेली आहे. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी वेटिंग क्लिअर व्हायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. याच्यानंतर बॅक करू मित्रांनो, 201 नंबरचा परिपत्रक बघूया. तर बघा 201 नंबरचं परिपत्रक इथे दिलेलं आहे. याच्यावरती क्लिक केलं, आपण ओपन केलं तर याच्यामध्ये सुद्धा ज्या रिझल्ट आहे तो मशिनिस्ट ग्रँडर आहे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर मशिनिस्ट ग्रँडर. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम जे आहे ते बघायला मिळणार आहे. याच्यामध्ये भरपूर ट्रेडचे रिझल्ट त्यांनी दिलेले आहे. तर सर्व ट्रेडचे रिझल्ट आपल्याला इथे बघायचं आहे. ठीक आहे. म्हणजे सर्व टोटल याच्यामध्ये आपण नाव वाचणार नाही, पण कोणत्या ट्रेडच्या किती जागा भरण्यात येत आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि किती नंबरची वेटिंग क्लिअर होत आहे ते सुद्धा बघायला मिळणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, हा एवढा मजकूर वाचण्याची आपल्याला आवश्यकता नाही. रिक्त पदे जे आहे ते रिक्त पदे इत्यादी बाबीचा विचार करून उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश संबंधित नियुक्ती प्राधिकरणाच्या स्तरावर निर्गमित करण्यात येतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेरिट नंबर 20 आहे. ठीक आहे. प्राजक्ता पाटील यांचं नाव आहे, फिमेल कॅन्डिडेट आहे. कॅटेगरी होती ओपन. सिलेक्शन कॅटेगरी ज्या कॅटेगरीतून झालं आहे ते ओपन LDSमधून झालेलं आहे यांचं सिलेक्शन आणि इलिजिबल आहे. ठीक आहे. सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ पेन्शियल. ठीक आहे. 2022-2023 तर इलिजिबल आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर आता पुढचा जो नंबर आहे मित्रांनो 103 नंबर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर इलेक्ट्रिशियनसाठी आहे. तर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर इलेक्ट्रिशियनसाठी बघा मेरिट नंबर 103 आहे. विजय कॅटेगरीचे कॅन्डिडेट होते आणि ओपन जनरल वेटिंग लिस्ट 13ची जागा त्यांना मिळालेली आहे. म्हणजे ठीक आहे. विजेच्या जे कॅन्डिडेट असेल बाकीचे कॅटेगरीतले त्यांना याचा फायदा होणार आहे, कारण की जेवढे कॅन्डिडेट ओपनमधून सिलेक्ट होणार आहेत त्या बाकीच्या जागा ज्या आहेत त्या कॅन्डिडेटला मिळणार आहे कॅटेगरीतला. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांचा फायदा नक्कीच होणार आहे याच्यामध्ये. तर बघा विजयचे कॅन्डिडेट आहे ओपन जनरल वेटिंग लिस्ट 3ची जागा यांना मिळालेली आहे. नॉट एलिजिबल होते, अब्सेंट फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. ठीक आहे.
डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन रिमार्क जो आहे यांचा ॲबसेंट आहे, ठीक आहे. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला ॲबसेंट असल्यामुळे त्यांना जे आता पुढच्या कॅन्डिडेटला चान्स देण्यात येईल. आता यांची जर ओपन जनरल वेटिंग लिस्ट 13 असेल तर 14 नंबरच्या कॅन्डिडेटला, नंतर 15 नंबरच्या कॅन्डिडेटला, 16 नंबरच्या कॅन्डिडेटला असे चान्स देण्यात येते, ठीक आहे. आता याच्यामध्ये सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ पेन्शन सर्टिफिकेट, नॉट एलिजिबल, ऑप्शन फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, वेटिंग लिस्ट 13, वेटिंग लिस्ट 15 या जागा खाली आहे. म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला ऑप्शन असल्यामुळे यांना जे आहे ते पद भरती देण्यात येणार नाही. त्याच्यामुळे पुढचे जे कॅन्डिडेट असेल 14च्या नंतर पुढचे जे 16, 17 नंबरचे कॅन्डिडेट असेल ओपन जनरल लिस्टमध्ये त्यांना चान्स मिळेल, ठीक आहे. ह्याच्यानंतर बघा मित्रांनो, वेटिंग लिस्ट ओपन ओबीसी याच्यामधून सगळे इथं सिलेक्शन झालेलं तुम्हाला दिसेल. नंतर NTCचे जे कॅन्डिडेट आहे वेटिंग लिस्ट जनरल 1मधून सिलेक्शन झालेलं आहे यांचं, ठीक आहे. तर याच्यामध्ये नॉट एलिजिबल, ऑप्शन फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन याचं कॅल्क्युलेशनसुद्धा तुम्ही काढू शकता. तुमचं जे वेटिंग लिस्ट आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते कॅल्क्युलेशन काढून समजेल की कितीपर्यंत ज्या वेटिंग लिस्ट क्लिअर होऊ शकते. बघा आता याच्यामध्ये NTCच्या जनरल 1ची वेटिंग लिस्ट होती, परंतु ते ऑप्शन होते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला, त्याच्यामुळे त्यांना नॉट एलिजिबल करण्यात आलं आहे. त्याच्या पुढचे जे वेटिंग लिस्ट 2 नंबरचे कॅन्डिडेट असेल त्यांना चान्स मिळेल, ठीक आहे. तर याचं कॅल्क्युलेशन मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काढून दाखवेल, ठीक आहे. तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा ते करू शकता मित्रांनो. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल त्या कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट नॉट एलिजिबल आहे त्यांच्या जागेवर पुढचा कॅन्डिडेट तुम्ही पकडू शकता, ठीक आहे. तर याच्यानंतर मित्रांनो, जर आपण खाली स्क्रोल डाऊन करत आलं तर पुढची जी जागा आहे कारपेंटर ट्रेडसाठी आहे, आणि कारपेंटर करतासुद्धा ऑप्शन फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन फिमेल EWS कॅन्डिडेट ओपन WS म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं, ते सुद्धा ऑप्शन होते. तर याच्यामध्ये नॉट एलिजिबल जेवढे पण कॅन्डिडेट असेल त्यांच्या पुढच्या जागा ज्या आहे वेटिंग कॅटेगरीतून भरण्यात येणार आहे, वेटिंग लिस्टमधून भरण्यात येणार आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये नंतरचं आहे पोस्ट जे आहे ते भरपूर काही पोस्ट वायरमॅनच्या पोस्ट आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे नॉट एलिजिबल कॅन्डिडेट बघायला मिळेल. नॉट एलिजिबल आहे म्हणजे पुढच्या कॅन्डिडेटला चान्स आहे, ठीक आहे. अशा प्रकारचं मित्रांनो परिपत्रक आहे. याच्यानंतर मित्रांनो मेकॅनिक डिझेलचं आहे. मेकॅनिक डिझेलमध्ये सुद्धा नॉट एलिजिबल 2 कॅन्डिडेट आहे. ओपनमधले ओपन एक स्पोर्ट पर्सन वेटिंग लिस्ट 5, ओपन एक सर्व्हिसमॅन वेटिंग लिस्ट 7 हे ॲबसेंट आहे, नॉट एलिजिबल आहे. त्याच्यामुळे पुढच्या कॅन्डिडेटला चान्स मिळणार आहे, ठीक आहे. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये इथे वेटिंग लिस्ट क्लिअर होणार आहे. आणि तुम्ही घर बसलासुद्धा तुमचा वेटिंगचा जो नंबर असेल त्याच्यानुसार तुम्ही मित्रांनो इथे बघू शकता. नॉट एलिजिबल कॅन्डिडेटच्या समोरच्या जागा तुम्ही काउंट करून तुमचा नंबर लागेल की नाही हे सुद्धा तुम्ही बघू शकता, ठीक आहे. त्यानंतर सगळ्या प्रकारच्या ज्या जागा देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये बघा मशिनरी ग्राइंडरमध्ये सुद्धा तुम्हाला नॉट एलिजिबल कॅन्डिडेटची संख्या जास्त बघायला मिळतील, ठीक आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी जे आहे ते वेटिंग लिस्ट क्लिअर होणार आहे. आता याच्यानंतरचं परिपत्रक आहे मित्रांनो, याच्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटर कोपाचं एकदा आपण बघून घेऊया. याच्यामध्ये एक कॅन्डिडेट नॉट एलिजिबल आहे ओपन एक सर्व्हिसमॅन वेटिंग लिस्ट 4चे, ठीक आहे. त्याच्यामुळे 5व्या नंबरच्या कॅन्डिडेटला चान्स मिळाला पाहिजे होता, आणि 5व्या नंबरच्या कॅन्डिडेटला इथं बघा चान्स मिळालेला आहे. म्हणजे ओपन एक सर्व्हिसमॅन वेटिंग लिस्ट 5मधून एलिजिबल कॅन्डिडेट आहे. त्याच्यामुळे आता जे 6 नंबरचे जे कॅन्डिडेट असेल त्यांना चान्स मिळेल, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो बॅक गेलं परिपत्रक नंबर क्रमांक आपण 202 बघूया. तर परिपत्रक क्रमांक 202मध्ये तर मित्रांनो परिपत्रक क्रमांक 202 तुमच्यासमोर आहे. क्राफ्ट इन्स्ट्रक्टर फिटर पदाची जागा आहे. याच्यामध्ये इलिजिबल नॉट एलिजिबल कॅन्डिडेटसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. नॉट एलिजिबल कॅन्डिडेटचा विचार जर केला आपण EWS कॅन्डिडेटमध्ये वेटिंग लिस्ट 3मधले कॅन्डिडेट होते, त्याच्यामुळे वेटिंग लिस्ट 4वाल्यांना चान्स मिळेल, त्याच्यासमोरच्या कॅन्डिडेटला चान्स मिळणार आहे, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो जर आपण स्क्रोल डाऊन करत खाली आला तर टर्नरच्या सुद्धा जागा याच्यात आपल्याला बघायला मिळणार आहे, ठीक आहे. बऱ्यापैकी जागा आहे आणि बऱ्यापैकी वेटिंग क्लिअर होत आहे मित्रांनो, आणि लगेचच जे आहे त्यांच्या समोरचे जे वेटिंग आहे ते सुद्धा क्लिअर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अपडेट राहणे गरजेचं आहे. वेळ जास्त तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता दिला जाणार नाही. आता जे पुढचे वेटिंग लिस्टवाले येईल त्यांना 1-2 दिवसाचाच कालावधी दिला जातो परिपत्रक जाहीर केल्यानंतर. त्याच्यामुळे तुम्हाला रेग्युलर जे आहे ते अपडेट राहणं गरजेचं आहे, ठीक आहे. तुम्ही DBTच्या साईटशी सुद्धा अपडेट राहू शकता. तर बघा DBT साईटशीच अपडेट राहणं गरजेचं आहे, कारण की आम्हाला वेळेनुसार आम्ही व्हिडिओ बनवत असतो. टेलिग्राम चॅनलला तुम्ही बघू शकता. टेलिग्राम चॅनलला कंटिन्यू अपडेट ज्या दिवशी आले त्याच दिवशी दिली जाते, त्याच्यामुळे अपडेट राहणे तुम्हाला गरजेचं आहे, ठीक आहे. तर बघा बऱ्यापैकी वेटिंग क्लिअर होणार आहे, आणि महत्त्वाचं आहे तुमचं इनिशियल वगैरे ओके ठेवा.
आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या दिवशी मित्रांनो ज्या तारखेला बोलावलं त्या तारखेला नक्की जा, ठीक आहे. बाकी आणखी अपडेट जी आली तर काही अपडेट येईल, त्या अपडेटच्या संदर्भामध्ये मी व्हिडिओ बनविलच. तर सांगणे एवढंच आहे की वेटिंग लिस्ट जे आहे ते बऱ्यापैकी क्लिअर होणार आहे, कारण की भरपूर लोक नॉट एलिजिबल होत आहे, ठीक आहे. तर तुम्हीसुद्धा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन नीट जे आहे ते आपल्याला 2022-2023चे इनिशियल नसेल तुमच्याकडे ते इनिशियल जमून ठेवा, बघून ठेवा कुठे असेल तुम्ही ठेवलेलं. 2022-2023चे इनिशियल आवश्यक आहे मित्रांनो, ठीक आहे. याच्यानंतर बाकीचे काही तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीनुसार डॉक्युमेंट्स आवश्यक आहे, सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका, ठीक आहे. आणि आता लगेचच जे आहे ते दुसरी वेटिंग लिस्टसुद्धा आपल्यासमोर बघायला मिळेल. तर मित्रांनो याच्यानंतर काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.